नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री अधिक महात्म्य यामधील अध्याय 5 घेणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. वैष्णवे नमः. वैष्णवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी गुरुराया मोरेश्वरा महाराजा राजाया. नमन तुमची या पाया करा छाया कृपेची. तुमच्या या कृपेची नवका परतीरा नावे बालका. मनी धरिला तो आवका तो सिद्ध नेई का दयानिधे. ऐका आता श्रोते जन कथा हे पुण्य पावन. जे ऐकता वैकुंठ भुवन लक्ष्मीनारायण संवाद हा. ऐका हो श्रोते सर्व ब्राह्मणाचे महात्मे अपूर्व. मागे कथिले तुम्हा ते सर्व आता ही अपूर्व आर्कनी जे. श्री विष्णू सवे आपण लक्ष्मी प्रती करीत असे श्रवण. तेची ऐका सावधान करोनी मन एकाग्रपै. एकदा मिळूनी सर्व कृष्ण कुमार खेळत होते तेव्हा अपार. खेळत खेळत प्रवेशले दूर एका अरण्या माझी ते. तव तेथे खेळता चेंडू उसळला तो जावोनी एका कुंपा माझी पडला. तव तेथे पातला अर्भक मेळा पाहती कुंपा लागिती. तेथे आश्चर्य देखले नयनी तया कुंपा माझी तत्क्षणी. कर्कलास देखिला तयाने कर्कलाश म्हणजे सरडतो तो सरड पर्वत ऐसा. कांती स्वर्णमय सहसा म्हणती आजवरी सरड ऐसा. न देखो निज दृष्टी मग समग्र मिळून एके ठाई. प्रवर्तक झाले त्यांच्या डोई सर्व मिळूनी ते समयी. कर्षिते झाले तया ते कर्मबंधनी बांधिला दृढ. तव बोलता झाला तो सरड हे मुलोहू सर्वही मूढ. तुम्हा माझी प्रौढ तो कवन मनुष्यवाणी तो बोले पाही. आश्चर्य करू लागले सर्वही मग सांब प्रद्युम्न ते समयी. बोलते झाले तया ते म्हणती चतुरपणे बोलशी भाषा. तरी तू आहेस कवन महापुरुषा तुझी तव फावया ऐशी दशा. कारण काय निवेदी मग तो सरड ते काळी. वदता झाला तया ते देही म्हणे मूल हो ऐका सर्वही. पर्वकथन माझे हे पूर्वी नगर राजेंद्र देख. इक्ष्वाकुवंशी असे एक राज्यभार चालवी विवेक. धर्मन्याय प्रतापी दान करीत असे अपार. अमित माझा कारभार वयसा स्वनमय साचार. देखुनी सुरवर मानवती ऐसे असता एकेकाळी. मलमासाची या परकाळी पाचारुनी विप्रमंडळी. गोदाने तोषवितसे सलक्षणी सालांकरा युक्त. सहस्र गोदाने देत असे नित्य. पुढे परिसजे वृत्तांत वतला तो अवधारा. एका ब्राह्मणा ते धेनू दिधली दान. ते कळपात आली पळून. दुसरी दिनी सेवकी धरून. उभी केली दानार्थ मी संकल्पयुक्त पाही. दान दिधले ते समयी ब्राह्मण घेऊनी जाता स्वग्रही. पर्व दिवशीचा भेटला द्विजवर तयाने ते धेनू ओळखली. म्हणे माझे हे काल दान आली. एरू म्हणे राये आत्ताची दिधली. मज लागूनी स्वामिया मी तो न देई तुम्हा ते. येरू जाऊ न देई तया ते.
कलह मांडिला उभयंता ते आले धावत लागी मग मी समजावी दोघा ते नेनोनी अपराध घडला माते म्हणे हिचेनी पालटे तुम्हा ते धेनू देतो दुसरी मी ऐसे तया ते समजाविता तव ते नायक ती उभयंता मग सहस्त्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध जाहलो एक धेनूचे पालटे सहस्त्र द्यावया नेटे सिद्ध जाहलो से हटे परिनायकती उभयंता माझे ते सांगती शास्त्राधार संकल्पे बद्ध झाला तो द्विजवर तया पालटे अन्य विचार तरी पाप अघोर तै ऐसे गो विक्राय समान जान पाप घडव हो तेने दारुण म्हणून शापिले मज लागून कर्कलास होई पापिष्ठा विनाकारण हा शाप त्यांनी दिधला हो मज लागुनी मग प्रार्थिता झाला मधुरवाणी मग उषावाणी बोलली कृष्ण कुमाराच्या दृष्टी पडता तै उद्धार होय तुझा नुप्रनाथा तोची प्रसंग जाण आता सिद्ध निरुता पातलासे पुढे कालांतरे करून देह झाला विसर्जन यमदूत देवयोनी जाण नेले मज लागोनी यमलोका यमाने माझा सत्कार केला तेथे अतिआदर विप्रशाप परम दुर्धर गाठीसी असे माझे पा तया योगे करुनी जाण मज बोले सूर्यनंदन तू नुप्रपुण्य पावन परिविप्रवचन न चुके या लागी नुप्रवर्या पाही मज भोगणे लागे सरड देही म्हणून प्राप्त झाले ते समयी तेची पाही भोगू आता तरी तुम्ही आता ऐकावे कृष्ण दर्शन मज करवावे जाऊनी तया ते निवेदावे वृत्तांत माझा हा ऐकोनी तयाचे उत्तर धावत गेले कृष्ण कुमार करोनी देवा ते नमस्कार समाचार सांगितला वृत्तांत ऐकताच देवे धाव घेतली यदू पुंगवे दर्शन होताची रमाधवे उद्धार केला तत्काळी पाहोनिया स्वदेहासी नर्गराज प्रवृत्तला स्तुतीसी हे जनार्धा ऋषिकेशी तोडी भवपाशासी माझिया हे केशवा मधुमर संहारणा हे कृष्ण विष्णू जनार्दना जगपाळका दिनोद्धारणा नारायणा दयानिधे अवलोकिता कृपानयनी पर्वदेह आठवला मनी दर्शन जाहले मज लागुनी पूर्व पुण्ये करोनी स्वामिया ऐसी स्तुती करिता राओ संतोषे बोले रमा माधव तुवा आचरलासी व्रत प्रभाव मनोनी पाहवे देव भेटी या लागी केले कर्म जे ते वाया जाया नाजी नुप्रवर्या आणि ब्राह्मण पूजनाची चर्या त्या समयी फळल्यासी मग पाचारोनी समग्र कुमार तया प्रती बोले षाडंगधर म्हणे अन्याय केऊ ते नुप्रवर कहर केवढा जाहला या लागी ब्राह्मणाते जे भिऊन करती तयाचे पूजन स्तवन सिद्धावे घालती जे भोजन तरी मी जनार्दन संतुष्टे रण उत्साह क्षत्रियांसी त्रन उत्साह धेनूसी आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी कर्पणासी धन उत्साह मनोनी ब्राह्मण भोजन ऐसे साधन तो अनिक नसे मनोनी पूजावे सायासे समयी अनायसे अभ्यांगत जरी शक्तीही नाही द्यावयासी आणि शक्तीही नाही दानासी तरी नमन की जे सद्भावेसी तेने द्विजासी संतोष इतुकेही न घडे जरी अभ्यांग स्नान सत्कारी
सत्कारी यासी तो वेचवे न लागे पदरी, आसलिया मुष्टी भरी अर्पावे. अहो या ब्राह्मणासी अवतार घे मी जगजेठी, सवे सोसी आटी ब्राह्मणासाठी केवडी. ब्राह्मणाचे लांछन पाही सवे मी मिरविती हृदयी, ब्राह्मण ऐसे दैवत नाही भूमंडळा माझरी. ऐसिया परी शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्ण, या उपरी कथा अवलोकून श्रोते जन परिसतो का. मग तो नर्ग राज शिरोमणी, दिव्य देह पावोनी तेच क्षणी, आरूढ जाहला विमानी नमस्कारोनी हरिते. या प्रकारी नुग्र नुपवर पावता झाला उद्धार, म्हणून या धरामर अगोदर पुजावे. पहा केवढे गर्यान भगवंते, दिधलासे ब्राह्मणा ते. ब्राह्मणाधीनाची प्राप्त दैवते, ब्राह्मणधीनाती मंत्र. पहावया भूमंडळी विख्याती, भागीरथे आणली भागीरथी. ते जगाते पूर्ण करती, परिसाधू उद्धरती तया ते. एकदा भागीरथी तटाकी, स्नान कीजे समग्र लोकी. तव नारद तेथे दुरोनी अवलोकी, परीन स्पर्श सलीला. तव गंगा म्हणे मुनिवर्या, दुरोनीच अवलोकोनिया. का स्पर्शेना द्वाजी पाया, करा छाया कृपेची. तव नारद म्हणे ते समयी, तुझे ऐसे पवित्र नाही. तव दर्शनेची पाही, मुक्ती होई प्राणिया. मग स्नान केलिया सकळ, क्षाळन होय अंगाचे मळ. पापना उरे तिळभर, राहे अचळ ब्रह्मभुवनी. तव गंगा बोले मुनिराया, जै मी आले होया ठाया. तैचा नेम वचन आठवा हृदया, माझिया असे की. जगाचे पापाचे क्षाळन, ते तव होतसे माझेन. परी माझे पाप मोचन, तुमचे निजान होतसे. मग हास्य करोनी देवऋषी, मार्जन मज्जन केले तैसी. प्रवेशता झाला भुवनासी, ब्रह्मलोकासी मुनिराओ. ऐसे साधूचे महिमान, गंगा वर्णितसे आपण. म्हणून प्रार्थितो तुम्हा लागून, पूजा साधूजन आदरे. सामर्थ्य असोनी अंगी, शक्तियानुसार न पूजती जगी. तरी तया ऐसा अभागी, भुवनत्रयी नसेची. संसार तरी माईक, आयुष्य जान क्षैनिक. जेथे की जे पूर्ण विवेक, करा सार्थक देहाचे. धन असलिया अपरिमित, काही नयेचे पैसंगत. म्हणून की जे हिताहित, हृदयी श्री अनंत आठवोनी. ऐसा कथा भाग रमा माधवे, कथिला जो स्वभावे. जग हे पावन करावे, म्हणून स्वभावे निवेदित. तोची अर्थांतर बरवा, तुम्हा निवेदिला श्रोतिया सर्वा. चित्ती संशय न धरावा, पुराणी पहावा प्रत्ययो. यती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ, पद्य पुराणीचे समंत. मनोहर सूत विराचित, पंचमोऽध्याय गोढा. ओव्या 68. यती पंचमोऽध्याय समाप्तम. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैष्णवे नमः, वैष्णवे नमः. झालेली सेवा मी भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय.